कसं काय मत व्यक्त करू? माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये मी अद्याप तिथे गेलो नाही. काही कारण आहे त्यासाठी? मी गेलो नाही. मी गणपती दर्शन करत असतो ना, असं नाही मला कोणी बोलवलं तर मी जात असतो. घरामध्ये गणपती असतो. पण मी तिकडला जो काही एकंदरीत प्रकार दिसतो तर ते पाहिल्यावरती मला असं वाटलं की त्या गर्दीमध्ये अजून एकाची भर नको. लोकांनाही कळलं पाहिजे. हिंदुत्ववादी असतील, श्रद्धा असेल, गणपती हा घरातला, देव्हारातला आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातला गणपती हा एकच असतो. पण अलीकडे मला सातत्याने दिसतंय लालबागचा राजा हा अमित शहाना जास्त पावतो, मराठी माणसाला पावताना दिसत नाही. त्यामुळे जो मराठी माणसाला जेव्हा तो पावायला सुरुवात होईल तेव्हा मी नक्की त्या गणपतीच्या दर्शनाला जाईन. सर, जाहिरातीवरनं अजूनही राजकारण सुरू असल्याचं बघायला मिळतं. देवेंद्र फडणवीसांच्या ज्या जाहिराती दिलेल्या होत्या त्याच्यावरती रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणतात की देवेंद्र फडणवीसांना न सांगता ह्या जाहिराती मित्रपक्ष. मला माहीत नाही या जाहिरातीवरती 50 कोटी रुपये खर्च झाला आणि ते अज्ञात व्यक्तीने केलेला आहे. ही अज्ञात व्यक्ती कोण हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहीत असायला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल होर्डिंग्स, वृत्तपत्रातल्या इंग्लिश, मराठी, हिंदी सर्व भाषेतल्या जाहिराती, टी व्हीवरच्या जाहिराती हा साधारण खर्च 50 कोटीच्या आसपास एका दिवसाचा. आणि या जाहिराती सातत्याने दिसत आहेत टी व्हीला. आता हा दाता कोण आहे? हा धनवान दाता, दानशूर कर्ण कोण आहे जो देवाभाऊसाठी रोज 50 कोटी रुपये खर्च करतोय? आणि त्याचा असा काय लाभ झालाय भाजपकडून, सरकारकडून, जो या सगळ्या जाहिरातबाजी करतोय? हे एक कोडं पडलंय महाराष्ट्राला. माननीय देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांची स्वतःची एक आचारसंहिता असते. आतापर्यंत यशवंतराव चव्हाणांपासून पुढल्या अनेक मुख्यमंत्र्यांनी या आचारसंहितेचं पालन केलं आहे, नैतिकतेचं पालन केलेलं आहे. पै पैचा हिशोब जनतेला दिलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये गेल्या 5-6 वर्षामध्ये ही प्रथा बंद पडलेली. नैतिकतेच्या गप्पा हे सगळे मारतात, पण रोज नैतिकतेचं अधपतन यांच्या काळामध्ये होत आहे. हे दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतंय. नाव न देण्याचं कारण काय? जाहिरातीखाली